गेल्या वर्षी वाचन लेखन हा प्रकल्प सुरू झाला आणि वाचन लेखन प्रकल्पाअंतर्गत सर्वात प्रथम आम्हाला प्रशिक्षण देण्यात आलं। ज्या पद्धती मी माझ्या डी.एडच्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा शिकलेलं नव्हतं त्या पद्धती मला त्यामध्ये माहिती झाल्या। सर्वात पहिले आम्ही आमच्या विद्यार्थ्यांच्या चाचण्या घेतल्या, पूर्व चाचण्या घेतल्या। प्रत्येक विद्यार्थ्यांना व्यक्तिगत बोलवून त्या विद्यार्थ्याला चित्र दाखवून त्याचं वाचन घेऊन त्याला अक्षर ओळख आहे का, शब्द ओळख आहे का, किंवा एखादा व्यक्ती वाक्य वाचू शकतो, उतारा वाचू शकतो, अशा प्रकारे त्यांचं एक प्रकारे गट करण्यात आले होते। ज्या आम्ही या चाचण्या घेतल्या तेव्हा लक्षात आलं की आपल्या विद्यार्थ्यांची नेमका आपला विद्यार्थी कुठे आहे, तर त्यांचा गट आणि त्यांचा स्तर निश्चित करता आला। अक्षर गटाचे विद्यार्थी, शब्द गटाचे विद्यार्थी आणि उतारा लेवलचे विद्यार्थी अशा पद्धतीने विद्यार्थ्यांची स्तर निश्चिती झाली आणि स्तर निश्चित केल्यामुळे विद्यार्थ्यांना आम्हाला योग्य ते मार्गदर्शन आणि योग्य त्या स्तरावर ते मार्गदर्शन करता आलं। आणि या गट निर्मितीमध्ये महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असा की पोरांमध्ये न्यूनगंड जे असतो, म्हणजे कसं असते सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये आपण सगळ्यांना बसवलं तर एखाद्या विद्यार्थ्याला ट ओळखता येत नाही, ठ ओळखता येत नाही। मग अशा वेळेस काय होतं, जो समोरचा चांगला विद्यार्थी असतो त्याला जर वाचन चांगलं येत असेल, तो कष्ट मेहनत असे शब्द वाचत असेल, तर मग याला असं वाटते की नाही त्याच्यासोबत आपण बसलोय तर तो बोलणारच नाही किंवा वाचणारच नाही, म्हणजे लाजायचा किंवा घाबरायचा की मी जर सांगितलं तर मी जर अडकलो तर बाकीचे मला हसतील बा, आणि मी आता या वर्गात गेलेलो आहे आणि तरी मला आता क ख ग ची ओळख नाही आहे। पण ग्रुपमध्ये जेव्हा बसवलं तेव्हा त्याला माहीत होतं की आपल्यासोबतचा जो बसलेला आहे तो पण आपल्याच सारखा आहे, त्यामुळे तिथे त्याला विचारायला ती अडचण गेली नाही। अक्षर गटाच्या विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं पुढे शब्द गटापर्यंत न्यायचं, शब्द गटातल्या विद्यार्थ्याला उतारा लेवलपर्यंत कशा पद्धतीनं न्यायचं आणि उतारा लेवलच्या विद्यार्थ्याला पाठाविषयक गतिविधिया घेऊन त्या विद्यार्थ्याला पुढील विचार कशा पद्धतीने करायला लावायचा, ह्या संपूर्ण गोष्टी आम्हाला या वाचन लेखन प्रकल्पांतर्गत माहिती झाल्या। कोण वाचन करणार? माणसामध्ये नवे विचार शिक्षणामुळे आले। पूर्वी क का की लिहायला लावली, बाराखडी लिहायला लावली की ते रटाळवाणं होत होतं त्यांना की क क क कच लिहत बसा, ख ख ख कच लिहत बसा। पण हे खेळाच्या माध्यमातून, हे जे खेळाच्या हसत खेळाच्या माध्यमातून जर पोरं शिकत गेले तर त्यांना ती अडचण राहिलेली नाही। नेहमी असं करा बा असं बोलायची काही हेच मिळालीच नाही। ते मुलं स्वतःहूनच करत गेले आणि स्वतःच म्हणत गेले की आता मी हे झालेलं आहे, याच्यानंतर मग ही बाराखडी घेतो। त्यावेळेस त्यांना ते वाचणं लिहिणं फार सोपं झालं। आमचे मुलं कोलाम भाषिक मुलं आहे। भाषेचा प्रॉब्लेम खूप मोठा समस्या आमच्या पुढे आहे। वर्ग पहिली दुसरीमध्ये मुलांना भाषा व्यवस्थित येत नाही। मग भाषा जेव्हा येत नाही आणि याच्यामध्ये जे क्रियाकृतीमध्ये असं झालं की विद्यार्थी आपल्या घरचे शब्द, आपल्या भाषेतले शब्द, बोलीभाषेतले शब्द लिहू लागले। बाटल, लसूण, तंबाखू। तू काय लिहिलं होतं? पत्ताकोबी। मग वाक्य कसं होईल? बाजारात पत्ताकोबी आहे। त्यामध्ये त्यांना पाणी हा शब्द आठवला नाही तर ईर हा शब्द लिहायचे, वाघ हा शब्द आठवला नाही तर खेड्या लिहायचे, की खेड्या शब्द, ईर शब्द त्यांच्या बोलीभाषेतले शब्द स्वीकारत होतं। त्यांना असं वाटलं की गुरुजी आमचं बरंच काही स्वीकारतात, आम्ही जे बोलतो की आम्ही जे लिहितो ते गुरुजींना योग्य वाटते। त्यामुळे त्यांच्यामध्ये एक आत्मविश्वास जागृत झाला। आत्मविश्वास जागृत झाल्यामुळे आमची मुलं घरी गृहपाठ करत नव्हते, आज ते मुलं गृहपाठ करायला लागले की त्यांना त्यांच्या आवडीचं काही करता येते, आवडीचं लिहिता येते। बाजारात पणस राहते, बाजारात भजे आहे। म्हणजे यामध्ये काय होत आहे की विद्यार्थी स्वतःच्या मनाने विचार करत आहे, स्वतःचे शब्द लावत आहे, म्हणजे तो कुठेतरी बाहेर विचार करत आहे आपला। मग मी त्या ठिकाणी असेल तर काय केलं असेल, मग माझ्या गावात जर अशी घटना घडली तर मग मी त्या ठिकाणी काय करायला पाहिजे, तर असा जो विचार आहे विद्यार्थ्यांचा तो वाढत जातो। म्हणजे नुसतं पेपर पुरतं किंवा अभ्यासापुरतं मार्क्स मिळवण्यापुरतं आपल्याला लिहायचं असं त्याचं मर्यादित राहिलं नाही। आम्ही हा उपक्रम आमच्या शाळेमध्ये कंटिन्यू यासाठी ठेवला की यामधल्या ज्या पाठाविषयीच्या गतिविधी अतिशय सुंदर होत्या। किती जमीन घेतली? याआधी आमची जी पद्धत होती ती व्याख्यानात्मक पद्धतीनंच आम्ही पोरांना शिकवायचं की एकदाचं समोर उभं राहिलं की जे काही सांगायचं आहे ते मी स्वतःच सांगायचं आणि विद्यार्थी केवळ एक ऐकण्याच्या भूमिकेमध्ये राहायचे। म्हणजे त्या धड्यामध्ये काय दिलेलं आहे, नेमकं काय करायचं आणि त्याचे प्रश्न उत्तर, बस विद्यार्थ्यांचं एवढं तो वाचलाय आणि पेपरमध्ये या प्रश्नाचं उत्तर हे लिहायचं आहे का, मग त्यापुरतं तेवढं पाठ कर आणि लिहा। पहिले आम्हाला असं नव्हतं की पाठ शिकवला की त्याच्या मागचे प्रश्न उत्तरे घ्यायचे आणि बस तो पाठ संपला आणि बस मग त्याचा दुसऱ्या पाठाला लागायचं।
परंतु वाचन लेखनच्या पद्धतीमुळे ज्ञान रचनावाद विकसित झाला. म्हणजे आम्हाला ही गोष्ट माहिती झाली की पाठाच्या पलीकडचा विचार विद्यार्थी करायला लागले. मला त्या पाठामधलं कोणतं पात्र आवडलं आणि का आवडलं? त्यांच्या मित्रांनी त्यांना घराबाहेर पडले ते ओळखून त्यांना मदत केली. त्यांच्या वडिलांनी त्यांना घराबाहेर हकलून जर दिले नसतं तर त्यांनी आपलं नाव इतकं रोशन करू शकले नसते. आज ते एक तास दीड तास ते काम करत राहतात. लघवीची सुट्टी मागत नाही, दुपारची वेळ होते, जेवणाची सुट्टी होते, तरी पण विद्यार्थी वर्गात काहीतरी करत राहतात. हे झालं एवढंच नाही तर तेच घरीसुद्धा करत राहतात. कधी आम्ही समजा काही कार्यालयीन कामात असलो तर पोरं करू शकले पाहिजे बा. मग हा अंक ओळीचा किंवा हा शब्द ओळीचा जो खेळ होता हा आम्ही आखून घेतला. पोरांना गठ्ठे सोटे जे शिकायचे होते मग गठ्ठे सोटेचं आखून दिलं. म्हणजे पोरं स्वतः स्वयं अध्ययन करायला लागले. याचा फायदा वारंवार आखण्यापेक्षा की परमनंट मी करून टाकलं. परमनंटमुळे असं झालं की पोरं आम्ही समजा एखादी वेळ लक्ष वर्गात नसलो तरी पोरांना जर वाटलं करावं तर पोरं करत राहायचे. विद्यार्थी हळूहळू एका गटामधून दुसऱ्या गटामध्ये जाताना आम्हाला दिसला. म्हणजे अक्षर गटामधला विद्यार्थी जेव्हा शब्द गटामध्ये जात होता तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरती एक वेगळ्या पद्धतीचं फिलिंग होत होती आणि विद्यार्थ्यांमध्ये एक शिक्षणविषयक चांगल्या पद्धतीची जागरूकता निर्माण झाल्याचं चित्र आम्हाला त्या माध्यमातून दिसलं. स्वतःच्याच बुद्धीचा वापर होतो आणि त्यामुळे म्हणजे माझ्या दिमागावर भर पडतो आणि त्यामुळे सर्व काही मला सोपं जातं. असं वाटतं की त्या पाठ आपण कोणी लिहिलेलं नाही आहे की स्वतःच्याच मनानं आपण सांगत आहे की स्वतः तयार केलेला आहे असं वाटतं. भाषा आणि गणित हे दोनच विषय सुरुवातीला शिकवत होतो, परंतु नंतर मग विचार केला की बुवा ही पद्धती आपल्याला इतर विषयांच्या बाबतीमध्ये लागू पडू शकते का. तर त्यावेळेस एक इतिहास, भूगोल हे विषय घेऊन पाहिले आणि खरोखर विद्यार्थ्यांनी त्यासुद्धा विषयाला खूप चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद दिला. आणि मला असं वाटते की हाच विषय एक इंग्रजीच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण राबवू शकतो. एकदाची ही प्रक्रिया माहिती झाली की नंतर मग खूप काही वेळ त्यामध्ये जात नाही आणि दररोज आपण आपल्या विषयासाठी जो एक अर्ध्या तासाचा टायमिंग असतो त्या अर्ध्या तासाच्या टायमिंगमध्ये ही प्रक्रिया एक फास्ट पद्धतीनं सुद्धा आपल्याला ते पुढं नेता येते. या प्रकल्पामुळे असं झालं की मुलांमध्ये उत्साह खूप वाढला. उत्साह वाढल्यामुळे मुलांना जेव्हा काही बऱ्याचशा गोष्टी यायला लागल्या आमचा उत्साह त्याच्यापेक्षा जास्त वाढला. मुलं बोलत नव्हते, बोलायला लागले. त्यांना व्यक्त करत असताना स्वतःच्या भाषेत म्हणजे मराठी भाषेत सांगता नाही आलं तो कोलामी भाषेत बिनधास्त सांगतात आमच्यापुढं. म्हणजे मुलं जेवढे खुलायला पाहिजे होते, मोकळे व्हायला पाहिजे होते तेवढे मोकळे ह्या प्रकल्पामुळे झाले. तर असं वाटलं की आता हा प्रकल्प थोडा तरी समोर राहायला पाहिजे. विद्यार्थी स्वतःचा विचार करतो, सर्जनशील विचार करतो आणि त्यातून त्याचं भावी विश्व घडवण्यास निश्चितच मदत होत आहे. त्यामुळे ही पद्धती अत्यंत उपयुक्त आहे आणि ही पद्धती आम्ही कंटिन्यू आमच्या केंद्रातील शाळांमध्ये सुरू ठेवलेली आहे. या कार्यक्रमामुळे आमचं अध्यापन सुलभ होत आहे आणि विद्यार्थ्याची प्रगती दिसत आहे आणि प्रगती करत असताना अडथळे फार कमी येत आहे. काही निवडक शाळेत तर हा कार्यक्रम म्हणजे अविरत सुरूच आहे. ईड देत असताना त्या शिक्षकासोबत आम्ही चर्चा करतो तर प्रत्यक्ष त्या शिक्षकांना असं वाटते की ही पद्धत अतिशय उपयुक्त आहे आणि याचा फायदा विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे होतो. आता जसं शासनाचं सुरू आहे की ज्ञान रचनावाद, विद्यार्थी केंद्रितच शिक्षण पाहिजे आपल्याला. आणि हा कार्यक्रम असा आहे की विद्यार्थ्यांमध्ये फक्त आपल्याला मार्गदर्शकाची भूमिका करावी लागते. विद्यार्थी स्वतःच तो धडा शिकून घेतात आणि स्वतःच आपली कल्पना लावून त्याचा विस्तार सुद्धा करतो. म्हणून मला असं वाटते की हा जो कार्यक्रम आहे हा असाच पुढे चालू असायला पाहिजे आणि शासनाने तो अजून पुन्हा राबवायला पाहिजे.